नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत की 29 जानेवारी एकादशी आहे। खाटू श्यामसाठी तेजपत्त्याचा प्रभावी उपाय। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व। हिंदू धर्मात एकादशी व्रताला फार मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे। एकादशी ही भगवान विष्णूची प्रिय तिथी मानली जाते। ह्या दिवशी केलेले व्रत, जप, दान आणि उपाय केवळ पापांचा नाश करत नाहीत, तर जीवनातील अडचणी दूर करून सुख समृद्धी देतात। 29 जानेवारीला येणारी एकादशी विशेष फलदायी मानली जाते। ह्या एकादशीला जर श्रद्धेने खाटू श्याम महाराजांची पूजा केली तर भक्तांच्या इच्छा पूर्णच होतात असेच मानले जाते। विशेषत ह्या दिवशी केला जाणारा तेजपत्त्याचा उपाय फारच प्रभावी आहे। तेजपत्ता केवळ स्वयंपाकापुरता नाही, आपण रोजच्या स्वयंपाकघरामध्ये पण वापरणारा तेजपत्ता हा केवळ मसाला नसून तो अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानला जातो। धार्मिक ग्रंथानुसार तेजपत्ता लक्ष्मीचे प्रतीक आहे। तो नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी उपयोगी ठरतो। मनामध्ये सकारात्मक विचार पण आणतो। विशेषतः एकादशीच्या दिवशी तेजपत्त्याचा उपाय केल्यास त्याचे फळ अनेक पटीने वाढते। 29 जानेवारीला एकादशी आहे। खाटू श्यामसाठी तेजपत्त्याचा उपाय आहे। आवश्यक साहित्य: 5 किंवा 7 स्वच्छ तेज पाने घ्या, लाल रंगाचं कुंकू, पिवळे किंवा लाल फूल घ्या आणि खाटू श्याम महाराजांचा फोटो, अगरबत्ती व दिवा, शांत मन आणि श्रद्धा। उपाय करण्याची योग्य वेळ आहे ब्रह्ममुहूर्तात किंवा संध्याकाळी 7 ते 9 दरम्यान। एकादशीच्या दिवशी उपवास असेल तर अधिक उत्तम। आणि उपाय करण्याची पद्धत आहे: सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला, घरातील पूजास्थळी खाटू श्याम महाराजांचा फोटो ठेवा, त्यानंतर दिवा व अगरबत्ती लावा। सर्व तेजपत्त्यावर कुंकाने ओम श्री श्यामाय नमः असे लिहा। प्रत्येक तेजपत्ता हातात धरून आपली इच्छा मनात स्पष्टपणे बोला। नंतर ते तेजपत्ते फोटो समोर अर्पण करा। खालील मंत्र म्हणा: 21, 11 किंवा 21 वेळा म्हणा। ओम श्री श्याम देवाय नमः। पूजा झाल्यानंतर तेजपत्ते तिजोरीत, पर्समध्ये ठेवा किंवा देवघरात ठेवा। त्यानंतर ह्या उपायाचे फायदे बघूया। आर्थिक अडचणी दूर होतात, रखडलेली कामे पूर्ण होतात, नोकरी व व्यवसायात प्रगती होते, कर्ज असेल तर कर्जमुक्ती होते, मानसिक शांतता होते, विवाह जुळत नसेल तर विवाह होतात, घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता येते, मनोकामना पूर्ण होण्यासाठी महत्त्वाच्या सूचना आहेत। उपाय करताना पूर्ण श्रद्धा असावी, कोणालाही वाईट इच्छा करू नये, उपाय गुप्त ठेवावा, एकादशीला शक्य असल्यास सात्विकच आहार घ्यावा, मांसाहार टाळावे, खोटे बोलणे टाळावे, रागवाद टाळावेत। एकादशी व्रताचे अतिरिक्त लाभ आहे: एकादशी विष्णू सहस्त्रनाम वाचन करावे, गीता पठण करावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जप केल्यास जीवनाला शुद्धता, सकारात्मक बदल होतात। श्रद्धेची शक्ती लक्षात ठेवा, उपायापैकी श्रद्धा मोठी असते। खाटू श्याम महाराज हे केवळ देव नाहीत, ते भक्तांचे मित्र आणि आहेत। मनापासून केलेली छोटी प्रार्थना ते ऐकतात। 29 जानेवारी एकादशी खाटू श्याम महाराजांसाठी केलेला तेजपत्त्याचा उपाय हा अत्यंत सोपा, सुरक्षित आणि प्रभावी आहे। जर तुम्ही श्रद्धेने नियम पाळून हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला जीवनात सकारात्मक बदल घडून येतील आणि चांगले बदल अनुभवायला मिळतील। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका।
कमेंटमध्ये लिहा जय श्री श्याम हारे का सहारा, बाबा एक हमारा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.